तर मित्र आज निघालोय मी एक छोट्याशा राईडला। आज तारीख आहे 15 नोव्हेंबर 2020। खूप स्पेशल आहे आजचे आणि आज माझ्याबरोबर कोणीच नाही आहे। आज मी सोलो निघालो। ऑलमोस्ट 150 घरापासून 150 किलोमीटरची राईड होईल। 2 दिवसासाठी कॅम्पिंग वगैरे करेल। एकटाच आहे, सगळं सामान घेतलेलं आहे बॅगेत। गॅस आहे, टेंट आहे, सगळं काय। आणि 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आपण पुढे मार्केटमध्ये घेऊ। सोलो राईड करायची पण एक वेगळीच मजा असते। म्हणूनच बरोबर ना आपण फक्त आपण मजा वाटते। आता खूप सुख वाटतं। कसलं भारी वाटतंय, काय जबरदस्त व्ह्यू आहे इकडनं। तर आज भरपूर ट्रॅफिक आहे इकडे, भरपूर ट्रॅफिक आहे। आणि चला डेस्टिनेशनला निघायची आता वेळ झाली। घाटात थांबलोय जरा, आता काय नाही, बस चाललं आपलं। चला तर झालं आपलं फोटोशूट। जबरदस्त असा व्ह्यू आहे खाली। तर कॅम्पिंगचे काही शॉपिंग इथे घोटीच्या मार्केटमध्ये घेतलेली आहे। या भाऊंनी आपल्याला खूप हेल्प केली इकडे। कधी कॅम्पिंगसाठी यायचं असेल आणि काही भांडी वगैरे घ्यायचं असेल तर या भाऊंच्या शॉपवरती नक्कीच या। यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता आणि खूप स्वस्त दरात त्यांनी मला दिलेलं आहे। एक टोप आणि एक चमचा, ह्याच्यात आपण एक मॅगी कॉफी वगैरे बनवू शकतो। बघूया। तर कॅम्पिंगचं सगळ्यात महत्त्वाचं तर हे टॉर्च। तर ही एक साधी टॉर्च घेतली आहे मी आणि एक ही चांगलीवाली टॉर्च घेतली आहे। तर कॅम्पिंगची शॉपिंग झाली। मॅगी, हे काय भांडी वगैरे घेतलेत, टॉर्च आहे, भांडी आहेत, मॅगी आहे, साबण वगैरे घेतलं आहे। हे झालं टोप, हे झालं टॉर्च। याला सगळं राशन पाणी घेतलं भाई 2 दिवसाचं। काहीतरी तिकडे जेवायची व्यवस्था करायला लागेल, नाश्ता वगैरे काहीतरी करायला लागेल इकडनं। पुढे जाऊन नाश्ता काहीतरी बघायला लागेल। नाश्ता झाला की मग आपण भंडारदऱ्यात दिसेल। गुगल माताला पुढे जाऊन विचारायला लागेल रस्ता। तर आता घेतला एक छोटा नाश्त्याचा ब्रेक। तर इकडे आपण थोडी पेटपूजा करूया आणि त्याच्यानंतर आपल्या पुढच्या मुक्कामात। एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे घोटीच्या इकडे। इकडनं आपण आता भंडारदऱ्याला निघणार आहोत। तर त्याआधी एक छोटासा ब्रेकफास्ट। तर ब्रेकफास्ट खूपच जास्त हेवी होणार आहे। याला वड रस्सा असं म्हणतात। कांदा, लिंबू, लोणचं, पापड, हे काय ताक आहे मला वाटतं, आणि हे वडा आणि त्याच्याबरोबर रस्सा। सही वाटतं। चला टेस्ट करूया जरा आपण। जेव्हा असं गावाकडे येतो तर तिकडचा जो स्पेशली नाश्ता आहे, लोकल नाश्ता आहे, चांगल्या नाश्त्यानंतर चांगली कॉफी भेटली तर मजाच वेगळी। एकदम परफेक्ट, छान झाली कॉफी। तोपर्यंत मी कॉफी संपवतो आणि भेटूया आपण पुढे बाईकवर।
मध्ये या रोडला आलो होतो म्हणजे तेव्हा पण रोड कंडिशन अशीच होती आणि आता पण तशीच आहे. ह्याच्यात चेंज झालंच नाही. क्या कर रहे हो मोदी जी? कुछ करो, रस्ते विस्ते का कुछ करो. ये रस्ते बनाओ. भारी वाटतं एकदम, जाम भारी. आवडी वाटते यार, जबरदस्त. आणि तिकडे नदी आहे मला वाटतं. हा, नदीच आहे. सॉलिड वाटतंय, सॉलिड व्ह्यू आहे यार एकदम. मजा आली भाई खरंच. वर्थ आहे एकटा सोलो राईड करणं ना, खरंच वर्थ आहे. फुल माइंड फ्रेश, सगळं टेन्शन एकीकडे वेगळीकडे झालं. घाट लागला, हा कळसुबाईचा घाट आहे. ही आपली बाईक सध्या लोड आहे, पार्किंग आहे. काय आपले मित्रमंडळी इकडे चाललेत. हा गोवा. तर हे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई, जी के ऑलमोस्ट 1648 आहे का 46 आहे. 46 आहे मला वाटतं. 46 मीटर अबाव द सी लेवल. आणि आपण आहोत आता कळसुबाईच्या शिखरावरती. कळसुबाई देवीचे मंदिर पण आता ते सगळं बंद आहे व्यवस्था. आपण जाऊ नाही शकत तिकडे. आपण चाललो या दिशेने, हे जातं भंडारदऱ्याला. तर आपली आजची संध्याकाळची आणि रात्रीची कॅम्पिंग जी होणार आहे तिकडेच होणार आहे. जे काय आपलं बॅग वगैरे सगळं टायअप केलेलं आहे, टेंट वगैरे, स्लिपिंग बॅग सगळं काय घेतलेलं आहे मी आज. मजा येईल आज. आणि काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स पाहिजे यार लाईफमध्ये. काय तेच घेऊन बसायचं आहे की नाही. चला मजा करू आज आपण. तर आता होतो आपण महाराष्ट्रातल्या उंच शिखरावरती. ऑलमोस्ट 1646 मीटर वरती आहोत. म्हणजे समुद्र आपण आणि रस्ते बघा काय झाले. सातारवरच्या आधी पण रस्ते असेच होते आणि आता पण असेच आहेत. आवडलं तर नक्की लाईक वगैरे करा यार. सबस्क्राईब करा.
हर एक पल एक नया सवाल देखेंगे निगाहें, जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तो। रस्त्यावरनं असंच चालत चालत राईड करत करत निघालो होतो आणि मला दिसलं हे भाताचं शेत ॲक्च्युली सगळ्यात तूच काढायला घेतला मशनीने. हे आपले दगडू भाऊ मला रस्त्यात भेटले इकडे, त्यांचं हे शेत आहे आणि हे सगळे बघायला पाहिजे यार. गावाकडच्या काही गोष्टी आपल्याला पण माहिती पाहिजेत का, शेतकरी कसे कामं करतात, आपल्याला पीक वगैरे कसं मिळतो. ही मशीन आहे त्याच्यामध्ये तो पीक टाकला जातो आणि त्याच्यातनं हे असं काय बाहेर निघतं. हो असे पीक टाकतात त्याच्यात आणि इकडनं आपले दाणे निघतात बाहेर. हे दाणे, हे सगळे दाणे निघतात बाहेर आणि हे काय निघते इकडनं पूर्ण पीठ बाहेर. सॉलिड भारी वाटतंय. मी तसंच तिकडनं चाललो होतो आणि हे काय मला बघायला भेटतं नवीन. बसले तिकडे आराम करतायत आणि आपली बाईक तिकडे पार्क आहे ती तिकडे. तर आपण चाललोय भंडारदरा. चला भाऊ भेटूया. चला दगडू होतो भाई 1 किलोमीटर पुढे गेलो होतो, आता परत मागे आलो आणि प्रॉपर आता भंडारदराच्या रस्त्याला लागलोय. हा राहिला भंडारदरा डॅम. इकडे आपण साधारणतः काहीतरी नाश्ता वगैरे करून तर असे काय जुगाड करून टाइमलॅप्स काढला जात आहेत. अरे यार हल्ला 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 शिट शिट. तर खूप सुंदर असं सनसेट. ओय 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 करतेस. तर खूप सुंदर सनसेट झाला इकडे मागे. हे सगळे चाललेत आपल्या आपल्या घरी. मस्त वर्थ आहे इकडे येणं. आणि काय इथलं रे यार वातावरण आहे जबरदस्त. हा 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 काय व्ह्यू आहे यार, मजा आ गया. तर आता निघालोय कॅम्पिंग साईट शोधायला. इकडे पुढे जाऊन कॅम्पिंग करू. गाडी आपली तिकडेच लावलेली बरी. अरे भाऊ इथपर्यंत आली आपली. काय हिमालयन नाही का इकडनं बाहेर निघेल. ऑलमोस्ट कॅम्पिंग साईट. संध्याकाळ झाली आहे. माझा पण टेंट इथेच कुठेतरी आपण लावू. आणि अजून एक कॅम्पिंग साईट आहे त्याच्यासाठी बोटीनी तिकडे जावं लागतं. 1 मिनटं झूम करतो तुम्हाला दाखवतो. ही जी आहे ना इकडे पण टेंट लागतात, पण त्यासाठी तुम्हाला या बोटीने तिकडे जावं लागेल. बघू आता हे भाऊ कसे चाललेत त्या साईडला बोटीने. भाऊ खोल आहे का रे इथेच? पोहोच जायला लागेल. डीप आहे ना.